मंडळी नमस्कार. माणसाचं बोलणं हे नेहमी गोड असावं. खरं तर माणसाच्या बोलण्यामध्ये कठोरता असता कामा नये आणि म्हणून योग्य आणि गोड शब्दाचा वापर करून माणूस इतरांच्या मनाचा ठाव घेऊ शकतो, इतरांच्यावर त्याचा चांगला सकारात्मक परिणाम होऊ शकतो. एक राजा होता. या राजाला एक मुलगा होता, परंतु या राजाला नेहमी भविष्य पाहण्याचा छंद होता. एके दिवशी या राजाच्या राज्यामध्ये एक भविष्यकार येतो. राजा त्याला बोलावून घेतो आणि आपल्या स्वतःचं भविष्य सांगण्याची विनंती करतो. भविष्यकार राजाचं भविष्य सांगतो. तो सांगतो, महाराज, वयाच्या 60व्या वर्षी अमावस्याच्या दिवशी रात्री आपण मरणार आहात. राजा अतिशय दुःखी होतो. राजाला वाटतं, या भविष्यकाराने अशा पद्धतीने माझं काय भविष्य सांगितलं. याने काहीतरी चांगलं सांगायला हवं होतं, परंतु तो माझ्या मरणाविषयी बोलत आहे. राजाला अतिशय संताप आला आणि राजाने त्या भविष्यकाराला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. बिचारा भविष्यकार कायमचा निघून गेला. कशामुळे? तर केवळ त्या वाणीमुळे. काही दिवस निघून गेले. पुन्हा एके दिवशी दुसरा भविष्यकार राजाच्या त्या राज्यामध्ये आला. राजाने त्याला बोलावून घेतलं आणि पुन्हा स्वतःच्या भविष्य सांगण्याची विनंती केली. हा भविष्यकार मात्र अत्यंत हुशार होता. तो नेहमीच गोड शब्द वापरून आपलं भविष्य सांगायचा. त्याने राजाला सांगितलं, अहो महाराज, मी आपलं जे भविष्य सांगतो ते अगदी तंतोतंत खरं आहे. महाराज, वयाच्या 25व्या वर्षी आपला मुलगा राजसिंहासनावर बसणार आहे. आपण याचा स्वीकार करावा. राजाला अतिशय आनंद झाला आणि राजाने त्या भविष्यकाराला पुरस्कार देऊन त्याचा सन्मान केला. पण मंडळी, त्याच वेळी त्या राजाचं वय होतं 53 वर्ष आणि मुलाचं वय होतं 18 वर्ष. मुलगा जेव्हा 25 वर्षाचा होईल तेव्हा राजाचं मरण निश्चित होतं, परंतु भविष्यकाराने सांगितलेले शब्द मात्र गोड होते. त्यामुळे याचा सकारात्मक परिणाम राजाच्या मनावर झाला होता. आणि म्हणूनच शब्दांचा माणसाच्या मनावर कसा परिणाम होतो हे या गोष्टीतून आपल्या लक्षात येतं. म्हणून नेहमी सतत योग्य शब्द वापरा. धन्यवाद.